मैं बनाता हूँ। Hello check, mic check. Hello check, mic check. Hello check, mic check.
सावी जी तिथे बस करूया सुरुवात. महाराष्ट्रामध्ये यंदाच्या संपूर्ण खरीपाच्या मोसमामध्ये जो काही पाऊस पडला, सातत्याने जी अतिवृष्टी झाली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं.
पिकांचंही नुकसान झालं, जनावरांचं नुकसान झालं, काही ठिकाणी घरांचं नुकसान झालं, गोठ्यांचं नुकसान झालं. जे काही ग्रामीण भागातलं पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचंही नुकसान झालं आणि दुर्दैवाने काही लोक मृत्युमुखी देखील पडले, काही लोक जखमी झाले. असं एक प्रचंड आपल्याला चित्र भीषण अशा प्रकारचं पाहायला मिळालं. आम्ही देखील वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन या परिस्थितीची पाहणी केली. सातत्याने शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा केली आणि एक प्रकारे दिलासा आपल्याला कसा देता येईल याचा प्रयत्न आम्ही केला. तातडीची मदत म्हणून ज्यांच्याकडे नुकसान झालेलं आहे, त्यांना घरामध्ये पाणी शिरलं आहे, त्यांना 10,000 रुपये देण्याचा विषय असेल किंवा गहू तांदूळ देण्याचा विषय असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे छोटी मोठी मदत जी आहे ती मदत करण्याचं काम आपण सुरू केलं. अगदी तातडीनं 2200 कोटी रुपये रिलीज करून क्रॉप कम्पेन्सेशनचा पहिला हप्ता जो काही आहे तो त्यांना मिळावा या संदर्भात आपण काम चालू केलं. आणि त्यानंतर आम्ही सातत्याने आपल्याला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याचा प्रयत्न करत होतो. आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्याचं आपल्या पिकावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असतं आणि अशा परिस्थितीत पीक करपून गेलं, त्या ठिकाणी पाणी साचलं, अशी जी काही अवस्था पाहायला मिळाली, झोपलेलं पीक पाहायला मिळालं, चिखल पाहायला मिळाला आणि अनेक ठिकाणी तर जमीनच खरडून गेली. त्यामुळे रबीची पेरणी करण्याचीही क्षमता त्या ठिकाणी उरली नाही. खरं म्हणजे यातनं जे काही आर्थिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचा त्रास शेतकऱ्यांना होतो त्याचं 100% कम्पेन्सेशन कोणीच देऊ शकत नाही. मात्र आमचा शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि भविष्यामध्ये पुन्हा शेतकरी आणि शेती ही उभी राहिली पाहिजे. या दृष्टीनं आम्ही जास्तीत जास्त रिसोर्सेस याच्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने आम्ही कम्पेन्सेशनच्या संदर्भातलं एक पॅकेज तयार केलेलं आहे. साधारणपणे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 1,43,52,281 हेक्टर एवढ्या जमिनीवर पिकांची लागवड झाली होती. यापैकी साधारणपणे 68,69,756 हेक्टर एवढ्या जमिनीवरचं पिकांचं नुकसान झालेलं आहे. यात काही जमिनीवर अंशतः आहे आणि मोठ्या प्रमाणात पूर्णतः नुकसान आपल्याला पाहायला मिळतं आहे. साधारणपणे मेजर नुकसान जे आहे ते 29 जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे. 253 तालुके हे जवळपास सरसकट आम्ही घेतलेले आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मदत करतो आहोत, ज्यामध्ये 2059 मंडळं आहेत की ज्या मंडळांमध्ये क्रॉप डॅमेज झालेला आहे. त्यामुळे 65 मिलीमीटरची अट आम्ही ठेवलेली नाही. जिथे क्रॉप डॅमेज आहे असं सगळं कव्हर करून त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे. एकूण सर्व प्रकारची जी मदत आपण करतो आहे, ज्यामध्ये क्रॉप डॅमेज आहे, ज्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीचा विषय असेल किंवा मृत व्यक्तींना मदत असेल, जखमींना मदत असेल, इस्पितळातली मदत असेल, 10,000 रुपये जे आपण देतो ती मदत असेल, पूर्णतः जे नष्ट झालेले पडझड झालेले घरं आहेत जी 100% गेली आहेत त्याला पूर्णपणे आपण नव्याने घरं बांधण्याकरता त्या ठिकाणी मदत करणार आहोत आणि नव्याने प्रधानमंत्री आवास योजनेतला नवीन घर समजून त्याला पूर्ण पैसे देऊन त्या ठिकाणी त्या घराची निर्मिती आपण करणार आहोत. डोंगरी भागातली देखील जी घरं आहेत त्यांना 10,000 रुपये जास्तीचे देऊन त्या घरांना देखील आपण मदत करणार आहोत. जिथे अंशतः घरांची पडझड झाली आहे
त्यांनाही मदत करणार आहोत. झोपड्यांची जिथे पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत. त्यासोबत गोठ्याची मदत आपण वेगळी करणार आहोत. दुकानदारांचं देखील नुकसान झालेल्या जवळपास 50,000 रुपयापर्यंतचं दुकानदारांना देखील आपण त्या ठिकाणी मदत करणार आहोत. दुधाळ जनावरं जी आहेत याच्याकरता जवळपास 37,500 रुपयापर्यंत प्रति जनावर अशा प्रकारे मदत करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. आणि एनडीआरएफमध्ये 3 जनावरांपर्यंतची जी काही मर्यादा आहे ती आपण काढून टाकलेली आहे. जेवढ्या जनावरांचं त्या ठिकाणी मृत्यू झाला असेल त्या प्रत्येक जनावराकरता राज्य सरकारच्या वतीनं कॉम्पेन्सेशन देण्यात जाईल. ओढकाम करणारी जी जनावरं आहेत त्याच्याकरता 32,000 रुपये प्रति जनावर देण्यात येईल. कुक्कुटपालनाकरता देखील आपण त्या ठिकाणी जो काही आपला दर आहे तो 100 रुपये प्रति कोंबडीप्रमाणे जेवढं नुकसान झालं असेल तेवढं देणार आहे. विशेषतः खरडून गेलेली जी जमीन आहे हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण शेवटी शेतकऱ्याला सॉईल आणावं लागणार आहे, माती आणावी लागणार आहे आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात त्यांना त्याची मदत आपल्याला करावी लागणार आहे. आणि म्हणून आपण हा निर्णय केलेला आहे की 47,000 रुपये हेक्टरी त्यांना कॅश कॉम्पेन्सेशन आणि 3 लाख रुपये हेक्टरी हे नरेगाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत. म्हणजे जवळपास 3.5 लाख रुपये हेक्टरी हे खरडून गेलेल्या जमिनीकरता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं की जे काही कॉम्पेन्सेशन आपल्याला क्रॉपच्या संदर्भात द्यायचं आहे त्या क्रॉपच्या कॉम्पेन्सेशनच्याकडे मी शेवटी येतो. बधित विहिरी आहेत. आता ज्या विहिरींमध्ये गाळ गेला आहे, ज्या विहिरींचं नुकसान झालेलं आहे याकरता एनडीआरएफचे कुठलेही नॉर्म्स नाहीत तरी देखील राज्य सरकारने एक विशेष बाब म्हणून 30,000 रुपये प्रति विहीर ही मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्यातनं हा गाळ काढणे आणि ती विहीर सुस्थितीत आणणे हे काम देखील आपण करणार आहोत. यासोबत अन्नधान्याच्या किट्स वगैरे आपण त्या ठिकाणी देतो ते मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे. आपण 2 अजून निर्णय याच्यात घेतले आहेत की जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालं आहे ग्रामीण भागामध्ये त्याकरता 10,000 कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरच्या नुकसानीकरता आपण उपलब्ध करून देणार आहोत. डीपीसीमध्येही 5% अशा प्रकारे पूरग्रस्त भागातल्या कामाकरता आपण जवळपास 1,500 कोटी रुपये हे आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. एक मागणी सातत्याने यायची, ओला दुष्काळ जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा. त्या संदर्भात आम्ही जी घोषणा केली होती त्यानुसार टंचाई म्हणजे ज्याला आपण बोलीभाषेत दुष्काळ म्हणतो किंवा अवर्षण असतं त्या वेळच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना याला ओला दुष्काळ किंवा ओल्या टंचाईचा काळ समजून त्या सगळ्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी करणार आहोत. ज्यामध्ये जमीन महसुलात सूट असेल, कर्जाचं पुनर्गठन असेल, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती असेल, कृषी पंपाच्या चालू वीज तर बिल तर आता लागतच नाही त्यामुळे तो विषय संपलाय. वीज बिल आम्ही वसूलच करत नाही. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी हे देखील करण्यात येणार आहे. आणि रोयो अंतर्गतच्या कामाच्या निकषात ज्या काही सुधारणा करायच्या त्या आपण करणार आहोत. आणि विशेषतः अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये हे जे काही तालुके आपण जाहीर केले आहेत तिथे शेतीच्या वीज पंपाची जी काही वीज जोडणी आहे ती त्या ठिकाणी अबाधित राहील. त्याचं नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई मिळेल. अशा सगळ्या गोष्टी ज्या आपण दुष्काळाच्या म्हणजे टंचाईच्या काळात करतो त्या सगळ्या गोष्टी आता देखील आपण या ठिकाणी लागू केलेल्या आहेत. आता मी याच्याकडे वळतो की आपण शेतकऱ्यांना जी थेट मदत करणार आहोत म्हणजे ही आधीची सगळी मदत शेतकऱ्यांनाच आहे पण क्रॉप कॉम्पेन्सेशन. तर क्रॉप कॉम्पेन्सेशनच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी साधारणपणे एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे 8,500 रुपये आपण या ठिकाणी कोरडवाहूला देतो. हंगामी बागायतीला 17,000 रुपये हेक्टर देतो आणि बागायतीला आपण 22,500 रुपये हेक्टर देतो. त्याप्रमाणे जवळपास या ठिकाणी आपण 65 लाख हेक्टर करता 6,175 कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे. ते पैसे आपण देणार आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त आपण हा निर्णय केलेला आहे की आता आमच्या शेतकऱ्याला किमान रबीचं पीक घेता आलं पाहिजे. त्याकरता बियाणं असतील किंवा इतर गोष्टींकरता आपण प्रति हेक्टरी
अतिरिक्त 10,000 रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे. त्यामुळे याकरता देखील 6,500 कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत. म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील. जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला. याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील. त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे त्यातले जे कोरडवाहूचे शेतकरी आहेत त्यांनाही 35,000 मिळतील आणि जे बागायती आहेत त्यांना तर 50,000 प्रति हेक्टरच्या वर एकंदरीत पैसे जे आहेत ते या ठिकाणी प्राप्त होणार आहेत. आणि साधारणपणे आपण जर एकूण राज्य सरकारने या ठिकाणी जो काही आता याच्यावर नियतवेग दिलेला आहे त्याचा एकत्रित अंदाज बांधला. आम्ही याच्यामध्ये साधारणपणे इन्शुरन्सचे पैसे जे आहेत ते 5,000 कोटीच पकडले आहेत, पण आमचा अंदाज आहे 7,500 ते 10,000 कोटी रुपये आम्हाला त्यातनं मिळतील. पण कन्झर्वेटिव्ह अंदाज आम्ही पकडलाय कारण त्या संदर्भात अजून क्लेम जाणे आणि ती सगळी प्रोसेस होणे आहे. पण हा जरी आपण पकडला कन्झर्वेटिव्ह अंदाज तरी एकूण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे. अशा 32,000 कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे. आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल. किमान क्रॉप कॉम्पेन्सेशनचे पैसे वगैरे जे काही आहेत हे जेवढे जास्तीत जास्त दिवाळी आधी पुश करता येतील. बाकी तर जे मृत व्यक्तींचं सहाय्य आहे, जखमींचं सहाय्य वगैरे हे आम्ही ऑलरेडी देऊन टाकले आहेत. 10,000 रुपये जे द्यायचे आहेत ते ऑलरेडी देऊन टाकलेले आहेत. बऱ्याच गोष्टी आपण यातल्या दिलेल्या आहेत. काही गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आणि क्रॉप कॉम्पेन्सेशनचे पैसे हे आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपण जर विचार केला तर निव्वळ क्रॉप कॉम्पेन्सेशन करता आपण याच्यामध्ये जे पैसे देतो ते देखील जवळपास 18,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत. म्हणजे मला असं वाटतं की आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त पैसे हे क्रॉप कॉम्पेन्सेशनला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. आम्ही तिघांनी बसून याच्यावर खूप विचार केला आणि हा निर्णय केला की 4 खर्च कमी करावे लागले तरी देखील आपण त्या संदर्भात मागे पुढे पाहू नये, कारण शेतकऱ्यांवर अभूतपूर्व अशा प्रकारचे संकट आहे आणि म्हणून आपण जे काही जास्तीत जास्त करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही करू. याच्या व्यतिरिक्तही आमचा हा प्रयत्न आहे. आज मुख्यमंत्री सहायता निधीला देखील मोठ्या प्रमाणात लोक मदत करतायत आणि त्याही माध्यमातून अनेक गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या कुठल्याच नियमामध्ये आपल्याला कव्हर करता येत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी हळूहळू आढळतील त्याच्यावर आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं किंवा काही लोकांनी सीएसआर देखील देण्याचं मान्य केलं आहे. त्या सीएसआरच्या माध्यमातून आपल्याला कशी मदत करता येईल या संदर्भातला प्रयत्न आमचा असणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण हे याच्यामुळे बाधित होऊ नये, त्यांची स्वप्न कुठेतरी खंडित होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे हे सगळं मी आपल्यासमोर पॅकेज ठेवलेलं आहे. मी माननीय अजितदादा आणि शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी देखील मत याच्यावर व्यक्त करावं. दादा तुम्ही बोलता. यामध्ये आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्याच्यात 2 हेक्टरच्या पुढे पण आम्ही निर्णय घेतलेला आहे 3 हेक्टरपर्यंतचा. त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांच्या मनात अशी शंका येण्याची शक्यता आहे की आपल्याला 2 हेक्टर आणि तो वरचा सगळा भार राज्य सरकारने उचललेला आहे. कारण 2 हेक्टरपर्यंत एनडीआरएफ एसडीआरएफच्या संदर्भातले नॉर्म्स असतात. त्याच्यामुळे हे करत असताना वेगवेगळ्या अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मागण्या केलेल्या आहेत. पण या सगळ्याच्या मध्ये कुठल्याही परिस्थितीत त्या शेतकऱ्याला उभं करायचंच असा निर्णय राज्य सरकारने घेऊन ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणण्याच्या करता आपण हे पॅकेज हे जाहीर केलेलं आहे.
आणि याच्यात खूप बारकाईनं विचार करून कुठलाही घटक हा वंचित राहणार नाही याबद्दलची पण काळजी राज्य सरकारने हे पॅकेज जाहीर करत असताना केलेलं आहे. आणि अजूनही पॅकेज जाहीर केल्यानंतर जर यदाकदाचित चुकून कुठली गोष्ट राहिली असेल, कारण तिथली भौगोलिक परिस्थिती प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते, त्यावेळेस मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आपण परत काही जर असं वाटलं तर त्याबद्दलचं म्हणजे एखादं राहून गेलं तर ते पण आम्ही इन्क्लूड करायची आमची तयारी आम्ही ठेवलेली आहे. यावर्षी अतिवृष्टीमध्ये 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत अतिशय मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आणि प्रत्यक्ष संकट मोठं होतं. मुख्यमंत्री महोदय स्वतः, अजितदादा, मी, आमचे कृषी मंत्री, सगळेच मंत्री प्रत्यक्ष बांधावर देखील जाऊन शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहिलं देखील. आणि फक्त बांधावर जाऊन नुकसान पाहण्यापुरतं सरकारने काम मर्यादित केलं नाही, तर तात्काळ त्यांना 10,000 रुपये तातडीची मदत देण्याचाही निर्णय घेतला. त्याचंही वाटप सुरू झालं. यावेळी जवळपास 352 तालुके आणि 65 लाख हेक्टर जमीन नुकसानग्रस्त झाली आणि जवळपास 60 लाख शेतकरी याच्यामध्ये बाधित झाले. एकंदरीत आपण सगळ्यांनीच पाहिलं की शेतकऱ्यावर हे आलेलं संकट गेल्या अनेक वर्षापासूनचं मोठं होतं. अनेक शेतकरी भेटत होते, ते म्हणाले एवढा मोठा पाऊस आम्ही अनेक वर्षात पाहिला नाही. आणि म्हणूनच शेतकऱ्यांवर आलेला प्रसंग बाका होता, मोठा होता. आणि त्यामुळेच मुख्यमंत्री महोदय, मी, अजितदादा, आम्ही आमच्या या बाबतीमध्ये 2-3 बैठकाही झाल्या आणि शेतकऱ्याच्या मागं खंबीरपणे महायुतीचं सरकार नेहमी राहिलंय. आणि यावेळचं संकट मोठं पाहिल्यानंतर किती काही ओढाताण असले तरी काही लोक विरोधी पक्ष असतील की शेतकऱ्यांना एवढं पॅकेज द्या, तेवढं पॅकेज द्या. आणि हे सगळं करत असताना विरोधी पक्ष काय करतो, यापेक्षा शेतकऱ्यांच्या मागं उभं राहणं हे शासनाचं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्य भावनेतूनच हे एक मोठी मदत, भरीव मदत मुख्यमंत्री महोदयाने अतिशय विस्तारपूर्ण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि 31,000 कोटीपेक्षा जास्तचं हे सगळी जी मदत आहे ती आपण त्याचा देण्याचा निर्णय घेतलाय. खरं म्हणजे यामध्ये उभी पिकं आडवी झाली होती, जमिनी खरडून गेल्या, काही नदीच्या प्रवाहामध्ये जमिनीच कापून गेल्या आणि त्याचबरोबर घरांची पडझड झाली, अंशताही झाली, पूर्णताही झाली, पशुधन वाहून गेलं, काही जीवितहानी झाली. फार प्रचंड असं हे मोठं नुकसान यावेळेस आपण पाहिलेलं आहे. आणि अशा प्रसंगात शेतकऱ्याला देखील आधार देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या मागं उभं राहणार म्हणून सरकारने घेतलेली भूमिका आज मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः जी काही घोषणा केलेली आहे यावरून आम्ही जे बोललो ते या ठिकाणी करतोय. ही भावना सरकारची आहे आणि शेतकऱ्यांची आहे. खरं म्हणजे ही दिवाळी काळी होणार नाही, सरकार काळी होऊ देणार नाही, अशा प्रकारचं भाष्य देखील आम्ही केलं होतं. आणि त्यामुळे दिवाळीपूर्वी ही मदत जी आहे शेतकऱ्यांच्या हातात गेली पाहिजे ही भूमिका सरकारने घेतली. आणि ही मदत देखील आता आणखी काल धाराशिवमध्ये देखील मोठं नुकसान झालंय, पाऊस पडलाय. जी काही आज घोषणा केली आहे त्याच्यामध्ये आणखी काही शेतकऱ्यांचं नुकसान होईल, ते देखील ही अंतिम मदत नाही आहे, शेतकरी प्रक्रिया आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना मदत देणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये, टोकाचं कुठलंही पाऊल शेतकऱ्यांनी उचलू नये, कारण शेवटी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. आणि म्हणूनच मी या ठिकाणी सांगू इच्छितो की काही लोक म्हणत होते तामिळनाडू, पंजाब
असलं तशी मदत द्या. पण आपलं मला वाटतं तामिळनाडू आणि कर्नाटकपेक्षा जास्त. कर्नाटकपेक्षाही आपलं जे मदतीचं पॅकेज आहे ते मोठं आहे. आणि आम्ही कुणाशी म्हणजे तुलना करण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्याला काय हवंय, काय काय नुकसान झालेलं आहे, ही वस्तुनिष्ठ अहवाल घेऊन त्यामध्ये मदत झालेली आहे, मदत होईल. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनी ज्या गेल्या, कापून गेल्या, खरडून गेल्या, यावेळेस त्यांना जवळपास 60,000पेक्षा जास्ती ते शेतकरी आहेत. आणि अशा शेतकऱ्यांना 47,000 रुपये तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे खरडून गेलेल्या जमिनीला मिळणारच आहे. परंतु मनरेगामधून 3 लाख रुपये हेक्टरी जे काय जमिनीचं रिस्टोरेशन आहे, पूर्ववत जमीन करणं हे सोपं नाहीये. आणि तो मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता आणि तो आपण सरकारने मिटवला. त्यामुळे देखील त्याला रॉयल्टी लावत नाही आपण. आणि त्याला रॉयल्टी फ्री केलेला आहे. त्यामुळे या मदतीच्या पॅकेजमध्ये गाळ भरलेला आहे. तो देखील जो गाळ काढण्याचं काम त्याला देखील या सर्व मदतीची त्याला सहकार्य होणारच आहे. आणि यामध्ये 2 हेक्टरचं आपण 3 हेक्टर, काही लोक म्हणत होते की 2 हेक्टरची मर्यादा आहे, ती मर्यादा काढा. तर 3 हेक्टर आपण ऑलरेडी त्याची देखील मर्यादा वाढवलेली आहे. आणि यामध्ये जसं पीक विम्याचं देखील मुख्यमंत्री महोदय म्हणाले, ती देखील रक्कम यामध्ये ऍड होणार आहे. आणि मोठ्या प्रमाणावर यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. शेतकरी वाऱ्यावर शेतकऱ्याला सोडणार नाही. आणि शेतकऱ्याला पुन्हा सक्षम करण्यासाठी जे जे काही उपाय करता येतील ते आम्ही करणार आहोत. आणि म्हणून सगळे निकष बाजूला ठेवून आमच्या सरकारने सगळे निकष, अटी, शर्ती बाजूला ठेवून शेतकरी हा केंद्रबिंदू, शेतकरी हा फोकस केलेला आहे. आणि म्हणूनच या वेळेस किती ताणाताण असली, ओढाताण असली तरी सुद्धा सरकारने खूप मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे. एनडीआरएफचे जे निकष आहेत त्यात 10,000 आणखी ऍड केलं. त्या बाबतीत देखील मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे 10,000 प्रति हेक्टरी. म्हणजे जी एनडीआरएफचे निकष आहेत त्यात आणखी 10,000 प्लस. म्हणजे यामध्ये पुढचं जे काही रबीचं पीक आहे ते घेण्यासाठी शेतकऱ्यांना खतं, बी बियाणं या संदर्भात देखील मदतीचं जे नुसतं आता झालेल्या नुकसानीची मदत न देता पुढच्या पिकाला देखील त्यांना मदत कशी मिळेल यासाठी देखील सरकारने विचार केलेला आहे. आणि त्याचबरोबर आम्ही तिघांनी, अमित भाई आले होते त्यावेळेस देखील त्यांना विनंती केली की मोठं संकट आहे आणि या संकटामध्ये आम्ही राज्य सरकार तर पूर्ण ताकदीने, खंबीरपणे शेतकऱ्यांच्या मागे उभे आहोतच. आम्ही तर बिलकुल जे काही मदत करायची करणार. पण केंद्र सरकार देखील यामध्ये केंद्राची देखील मदत झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी अमित भाईंकडे केली. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना देखील मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सहीचं पत्र दिलं, तिकडे देखील निवेदन दिलेलं आहे. आणि अमित भाईंनी देखील त्यांच्या परवाच्या जाहीर भाषणात देखील सांगितलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मागं केंद्र सरकार खंबीरपणे उभं राहील. आपला प्रस्ताव दाखल केला की तातडीने तो मान्य केला जाईल. त्यामुळे मला वाटतं की यावेळचं संकट मोठं बघून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. आकड्यामध्ये म्हणजे आपण आकडे पाहिले किंबहुना ज्या ज्या पद्धतीचं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय या सर्व शेतकऱ्यांना पूर्णपणे मदतीचा हात राज्य सरकार देईलच आणि तो निर्णय आपण घेतलेलाच आहे. आणि यानंतर देखील काही छोट्या मोठ्या काही गोष्टी समोर येतील त्याला देखील सरकार हात आकडता घेणार नाही. आणि केंद्र सरकार देखील आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठी उभे राहिलेले आहेत. म्हणूनच तर त्यांनी दर वर्षाला शेतकरी सन्मान योजना सुरू केली. आपणही त्याच्यामध्ये तेवढेच 6,000 रुपयाची भर घालून नमो शेतकरी सन्मान योजना देखील सुरू केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बद्दल असलेला जो काही जिव्हाळा आहे, जी काय आपुलकी आहे, शेवटी शेतकरी आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे. आणि म्हणून आज बळीराजाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. ते अश्रू पुसण्याचं काम नक्की राज्य सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचीच प्रतिपूर्ती आजच्या मुख्यमंत्री महोदयांनी डिटेलमध्ये जे काय घोषित केलं त्यातून येते. आणि केंद्र सरकार देखील यामध्ये
भरीव मदत आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्याच्या मागे आम्ही उभे राहू आणि शेतकऱ्याला मोठा दिलासा देऊ. पुन्हा एकदा मी सांगतो की शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये. सरकार आपल्या पाठीशी आहे. कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना करतोय. साहेब, हे 61,000 कोटीचं पॅकेजपैकी आपण केंद्र सरकारकडे किती मागणी करणार? आणि दुसरं असं आहे की 2019ला कोल्हापूर सांगलीचा दुष्काळ असेल, 2022 कॉम्पेन्सेशन होतं, एनडीआरएफच्या नॉर्म्सपेक्षा आपण दुसरीने किंवा तिसरीने कॉम्पेन्सेशन दिलं होतं. ते जरी 10,000 रुपये आपण वाढवले असेल तरी ते फक्त रबीच्या पिकांना मिळणार आहे आणि रबीची पिकं ही 1/3 असतात फक्त खरीपाच्या. याचा अर्थ फक्त 1/3 शेतकऱ्यांना जे कॉम्पेन्सेशन 10,000चं जे आहे ते मिळणार. पहिली गोष्ट, आतापर्यंतच्या दिलेल्या सगळ्या पॅकेजपेक्षा हे मोठं पॅकेज आहे. याचं कारण एनडीआरएफची त्या काळात जी काही रक्कम होती त्याच्यापेक्षा आता एनडीआरएफनेच रक्कम वाढवलेली आहे. दुसरं, रबीचं पीक घेतो की नाही घेत हा भेद न करता 100% शेतकऱ्यांना 10,000 रुपये हेक्टरी आम्ही देतो. कारण आमची अपेक्षा अशी आहे की जो रबीचं पीक घेत नव्हता तोही आता घेईल. कारण त्याचं खरीपाचं पीक हे वाया गेलेलं आहे. शेतकरी कधीच रिकामा बसत नाही. त्याच्यामुळे पाणी उपलब्ध आहे. ज्यांची जमीन खरडून गेलेली नाही असे जे शेतकरी आहेत ते रबीचं पीक घेऊ शकतात. त्यामुळे 100% शेतकऱ्यांना, जेवढे याच्यामध्ये बाधित शेतकरी आहे, 65 लाखाचा आकडा तो 68 लाखापर्यंत जाणार आहे, या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही हे 10,000 रुपये देतो. म्हणून मी म्हटलं आतापर्यंत आम्ही जे दिलेले आहेत त्यातलं सगळ्यात मोठं कम्पेन्सेशन यावर्षी दिलं. विमा कंपन्या अनेकदा मदत करताना अतिशक्ती घालतात आणि जी मदत मिळते ती अगदी किरकोळ असते. आणि आपली जी 3 हेक्टर पर्यंतची मर्यादित अट आहे ती विमा कंपन्यांनाच तो लागू असणार की विमा कंपन्या सरसकट सगळ्या जमिनीवर. विमा कंपन्यांना 2 हेक्टरची वगैरे अट नसते. विमा कंपन्या जेवढ्या जमिनीचा विमा उतरला त्याच्यावर ते देत असतात. आज सकाळीच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांनी मला स्वतः फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही विम्याच्या संदर्भात जी काही कारवाई करावी लागते ती लवकर पूर्ण करा. मी स्वतः विमा कंपन्यांची बैठक घेऊन त्यांनी तातडीनं योग्य कम्पेन्सेशन दिलं पाहिजे याकरता त्यांच्यावर दबाव आणीन. त्यामुळे आता आम्ही आमची जी प्रोसेस आहे, जे व्हॅलिडेशन आपल्याला करून द्यावं लागतं, त्या प्रोसेसला आता आपण गती दिलेली आहे. बजेटमध्ये नव्हते आपला हे, त्याच्यामुळे ऑलरेडी आपल्यावर आर्थिक ताण होता. हा अजून ताण वाढणार आहे. काल भुजबळ साहेब म्हणजे अनेक स्कीमला प्रॉब्लेम येतोय आधीच्या काही स्कीम्समुळे. तर अशा कोणत्या स्कीम्स आहेत की ज्याला यातून प्रॉब्लेम येऊ शकतो? ते आता त्यावेळी बघू. बघा, असं आहे, शेवटी शेतकऱ्यांना जर मदत करायची असेल तर कुठेतरी ताण हा सहन करावा लागेल. हे अशा प्रकारे बजेट तयार करताना इतकी अतिवृष्टी होईल याची तर आपल्याला कल्पना नव्हती. त्यामुळे अशा प्रकारचा अप्रत्याशित किंवा अनियोजित खर्च आला तर त्याकरता तो काही ठिकाणी आपल्याला काही बाबींवर खर्च कमी करावा लागेल, काही बाबींवर ताण सहन करावा लागेल. आजच या सगळ्या गोष्टी सांगता येत नाही. आता ज्यावेळी आम्ही रिएप्रोप्रिएशन करू, आज तर आम्ही काय करतो, आमच्याकडे जे जे वेगवेगळ्या प्रकारचे निधी आहेत त्याचं रिएप्रोप्रिएशन करून तात्काळ हे पैसे देणं सुरू करतो. मग डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये कुठे कमी करायचं, कुठे वाढवायचं बघितलं जाईल. पहिलं प्रायोरिटी काय आहे, शेतकऱ्यांना मदत करणे, ती आम्ही करतो. हा जो प्रस्ताव आहे, हा जो पॅकेज आहे सर, मराठवाड्यामध्ये खूप जास्त नुकसान झालेलं आहे. त्याच्या विभाग वाईज काय आकडा मिळेल आणि केंद्र सरकारकडे सर जो प्रस्ताव सादर करणार आहात तो कधी होणार? पहिलं तर विभागच्या आत्ता याला देता येणार नाही, पण साधारण तुम्ही ठोक अंदाज घेतला तर परभणी, वाशिम, जालना आणि यवतमाळ हे जिल्हे असे आहेत की जिथे 50% जास्त नुकसान आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर हे 2 जिल्हे असे आहेत जिथे 75% जास्त नुकसान आहे. आणि लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, हिंगोली आणि सोलापूर हे असे जिल्हे आहेत जिथे 80% 100% नुकसान आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना सर्वाधिक मदत मिळेल. अशा जेवढं जिथे नुकसान झालेलं आहे त्यानुसार ती मदत मिळेल. शरद पवार परत म्हणतायत की शेतकऱ्यांकडूनच इनडायरेक्टली वसुली केली जाईल. या बाबतीत तो नफ्यातल्या बाबतीत बोलला तर त्यानंतर पण त्या बाबतीत बोलताय. काय नेमकं त्याच्यामध्ये आहे आणि याबद्दल पुनर्विचार करावा असं देखील बोलताय. पहिली गोष्ट तर 5 रुपयाचा विचार केला, कारखान्यांनी 5 रुपयाच्या हिशोबाने दिले
एकूण किती पैसे मिळतात? 50 कोटी रुपये. आमचं पॅकेज आहे 31,000 कोटी रुपयाचं. त्यामुळे केवळ त्या कारखान्यांना जाणीव असावी एवढ्यापुरतं आम्ही त्यांना ही विनंती केली आहे. आता आपल्याला कल्पना आहे की एफआरपी कॅल्क्युलेट करण्याची एक पद्धत आहे. शेतकऱ्यांना काय मिळते? एफआरपी मिळते. ती एफआरपी कॅल्क्युलेट करण्याची पद्धत आहे. त्या पद्धतीने जी एफआरपी कॅल्क्युलेट होईल ती शेतकऱ्यांना द्यावीच लागेल. त्याच्यातनं एकही पैसा कट करता येणार नाही. त्याच्या व्यतिरिक्तही पैसे त्यांना द्यायचे आहेत. त्याच्यामुळे अर्थातच नफ्यात नाही पैसे द्यायचे आहेत. आज जर राज्य सरकार त्या ठिकाणी या सगळ्या कारखान्यांना अडचणीत आले तर कर्ज देतं, बिनव्याजी कर्ज देतं, कर्जामध्ये सूट देतं, इथेनॉल करता पैसे देतं, कोजेन करता पैसे देतं, कोजेनमध्ये शॉर्टफॉल आला तर त्याला पैसे देतं, त्यांची मार्जिन आली तर त्याला पैसे देतं. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही समजा एखादं संकट आलं तर त्याच्यात मदत करायला हरकत काय? आणि साधारणपणे 200 कारखाने आपल्याकडे गाळप हंगामात असतात. कारखाने जास्त आहेत. याचा हिशोब लावला तर 25 लाख रुपये देखील एखाद्या कारखान्याला येत नाही. पण मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, अनेक कारखाने असे आहेत की जे आम्हाला 1-1 कोटी रुपये देत आहेत स्वतःहून समोरून येऊन. त्यांना ती सामाजिक जाणीव आहे. कोणी 75 लाख देत आहे, कोणी 1 कोटी देत आहे. त्यामुळे कुठेही शेतकऱ्यांवर याचा बोजा नाही. कारखान्यांनाही सामाजिक बांधिलकी समजली पाहिजे, एवढंच याच्या पाठीमागचं आमचं म्हणणं आहे. यांचं आलं की तुम्हाला केंद्राचा पीक विमा हा पीक कापणी प्रयोगावर मिळणार आहे. आता पिकच शिल्लक राहिलेली नाही आणि कंपन्यांनी ऑलरेडी आधी प्लॉट तयार केलेले आहेत की जे कापणी प्रयोग तिथे होणार आहे. तर याचं उंबरठा उत्पादन गृहीत धरून पीक विमा कंपन्या मदत देणार की सरसकट आता ज्या पद्धतीने तुम्ही मदत जाहीर केली त्या पद्धतीने पीक विमा कंपन्यांना तुम्ही निर्देश देणार? पीक कापणी प्रयोगाचा अर्थ असा आहे की नेमकं पीक किती उरलेलं आहे ह्याचा अंदाज बांधला जातो. म्हणजे पिकाचं नुकसान किती झालेलं आहे. जिथे पीकच नाही, जिथे पूर्ण नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी पूर्ण नुकसानच पकडावं लागेल. तिथे पीक कापणी प्रयोगाचे काही विषय राहणार नाही. फक्त जाऊन त्या ठिकाणी त्यांना ते व्हॅलिडेट करावं लागेल. टाइम बाउंडच आहे ते. त्याचीच कारवाई आता चाललेली आहे. त्यामुळे 100% टाइम बाउंड आहे आणि त्या संदर्भात त्यांना जी काही मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत. दुसरं, तुम्ही जे म्हणालात आम्ही पीक कापणी प्रयोगावर परत का आलो, यापूर्वी आम्ही काही ट्रिगर दिले होते. काही लोक म्हणतात ट्रिगर का काढले. आमचा 2 वर्षाचा अनुभव असा राहिला की या ट्रिगरमुळे पहिले 25% तर शेतकऱ्यांना तात्काळ मिळाले, पण नंतरचे 75% ट्रिगरमध्ये बसलेच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे. कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो. आपण वर्षानुवर्ष जे नद्यांचे गळे दाबले आणि अतिक्रमण त्या नद्यांवर झाले त्याचा एक मोठा परिणाम आपल्याला परवाच्या अतिवृष्टीमध्ये आणि त्यातून आलेल्या महापुरामध्ये दिसून आलेला आहे. सरकार आता हे कम्पेन्सेशन देताना दीर्घकालीन उपाययोजना काय विचार करत आहे? कारण की जे गळे दाबले गेले, अतिक्रमण झाले त्यातून हे सगळे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत. तुमचं म्हणणं अतिशय योग्य आहे. केवळ नद्याच नाही, नाले जे आहेत ते अधिक महत्वाचे आहेत. नाल्यांवरच्या अतिक्रमणामुळे आज विशेषतः मोठ्या प्रमाणात पाणी जमा होणं, शहरांमध्ये पाणी शिरणं, हे जे नुकसान होणं आहे ते नाल्यांच्या, कारण ते नॅचरल फ्लोचे सगळे त्या वाहिन्या आहेत आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात एक दीर्घकालीन उपाययोजना आपण करण्याचा विचार करतो. केंद्राकडे प्रस्ताव कधीपर्यंत जाईल? केंद्राचा प्रस्ताव हा एक मोठं फॉर्मॅट असतं. त्या फॉर्मॅटमध्ये तो तयार करावा लागतो. आपण आपलं कम्पेन्सेशन जेव्हा घोषित करतो त्यावेळेस आपण अनेक वेळा नजर आणेवारीवर देखील तो करू शकतो, त्याला काही अडचण नसते. पण केंद्राकडे पूर्ण फॅक्ट अँड फिगर्सच जावं लागतं. त्यामुळे त्या संदर्भातली कारवाई आमची चाललेली आहे. प्रस्ताव केंद्राला एकदाच पाठवता येतो, तो परत रिवाईज नाही करता येत. म्हणून थोडा उशीर झाला तरी सगळ्या फॅक्ट अँड फिगर्ससहित आपलं योग्य कम्पेन्सेशन मागता आलं पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही तो तयार करतो आहोत. त्याची एक प्रोसेस आहे, तो गेल्यानंतर त्यांची टीम येते. त्यामुळे पण जसं मी यापूर्वी देखील सांगितलं की त्याकरता आम्ही थांबणार नाही आहोत, कारण ते रिएम्बर्समेंट आहे. त्यामुळे आम्ही खर्च केला म्हणजे आता केंद्र देणार नाही असं नाहीये.
आम्ही खर्च केला तर ते पैसे केंद्र रिप्लेस करून देतं. जसं आताही एनडीआरएफ मध्ये आपल्याला 3-4 हजार कोटी रुपये ऍडव्हान्समध्ये दिले होते, ते आता आपल्याला खर्च करता येतात याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यात ते ऍडव्हान्समध्ये आपल्याला वर्षाच्या सुरुवातीलाच मिळतात. तसं याच्यामध्ये केंद्राच्या प्रस्तावाकरता ते अडणार काही नाही. आम्ही पैसे खर्च करू, केंद्राची सगळी प्रक्रिया आम्ही पूर्ण करू, त्यातनं जास्तीत जास्त कम्पेन्सेशन मिळवायचा प्रयत्न करू. नाही, याची आवश्यकता नाही आहे. जेव्हा जमीन खरडून जाते त्यावेळी आपण त्या ठिकाणी दुसरीकडनं माती आणतो, सॉइल आणतो. आणि जसं आता सोलापूरमध्ये प्रयोग सुरू केला, सर्वाधिक बाधित सोलापूर आहे, तर या ठिकाणी जो धरणांमध्ये गाळ वाहून आलेला आहे, हा गाळच उपसा करून तो शेतकऱ्याच्या शेतीमध्ये नेऊन टाकायचा. त्याकरता उपस्याला पैसे लागतात, त्याकरता ट्रान्सपोर्टला पैसे लागतात, ते सगळे लेबरचे पैसे लागतात, ते आम्ही उपलब्ध करून देतोय. आणि हा जो गाळ आहे हा इतका उपजाऊ असतो, म्हणजे अनेक वेळा अशा प्रकारचं आपण मागच्या काळामध्ये गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना केली, तर जेव्हा अशा प्रकारचा गाळ आणून आपण शेतीमध्ये टाकतो त्यावेळी आपल्याला जे वेगवेगळी खतं त्या ठिकाणी किंवा रासायनिक खतं यूज करावी लागतात, त्याचा उपयोग अगदी मिनिमम होतो आणि कदाचित पहिल्या वर्षी तर तो करावाही लागत नाही, म्हणजे कमीत कमी करावा लागतो. त्यामुळे ही अतिशय उपजाऊ अशा प्रकारची ती जमीन त्या ठिकाणी तयार होते. म्हणून वेगाने हे काम करता यावं म्हणूनच 2 भाग केलेले आहेत. याच्यातला जवळपास 47,000 रुपये कॅश कॉम्पन्सेशन आहे आणि 3 लाख रुपये नरेगातले. 60,000 हेक्टर आहे. असं आहे की एखाद दुसरी बँक काहीतरी करते, पण त्याचा अर्थ संपूर्ण राज्यात होत आहे असं जे चित्र निर्माण केलं जातं हे चुकीचं आहे. मध्ये त्या धाराशिवच्या एखाद्या बँकेने केलं असेल त्यांना आपण योग्य प्रकारे सांगतो, कारण शेवटी सगळीकडेच काही विचित्र लोक असतात, पण याचा अर्थ सगळीकडे होतं असं नाहीये. नाही, एनडीआरएफ मध्ये नसला तरी बदल करायला वेळ लागेल, म्हणून आम्ही घोषणा केली. एनडीआरएफ मध्ये नसलं तरीही आम्ही 30,000 रुपये विहिरींकरता देणार आहोत, राज्य सरकारच्या पैशातून देणार आहोत. देखिए, अभी जो महाराष्ट्र में बाढ़ आई है, उस बाढ़ में करीब 65 से 68 लाख हेक्टेयर जमीन पर जो किसानों की फसल थी वो फसल बर्बाद हुई है. कई अलग अलग प्रकार से किसानों का नुकसान हुआ है. कहीं मवेशी बहकर गए हैं, कहीं पर घरों का नुकसान हुआ है, कुछ इंफ्रास्ट्रक्चर का नुकसान हुआ है, अलग अलग प्रकार से जमीन उनकी बह गई है. तो ऐसे अलग अलग प्रकार से किसानों का नुकसान हुआ है. राज्य सरकार ने ये निर्णय किया है कि हम लोग किसानों को अपने पांव पर खड़ा करने की कोशिश करेंगे. इस दृष्टि से करीब करीब राज्य सरकार की ओर से 31,628 करोड़ रुपए का एक पैकेज हमने घोषित किया है. इस पैकेज में जो जिनकी मृत्यु हुई है उनको मदद है, जख्मी है उनको मदद है, जो हॉस्पिटलाइज्ड है उनको मदद है, एक इमीडिएट मदद के रूप में 10,000 रुपया लोगों को है, जो दुकान वाले हैं उनको 50,000 रुपये तक की मदद है. इसमें जो घर गिर गए उनको नए सिरे से घर बनाने के लिए मदद करेंगे. उसके साथ साथ जिनका घर का थोड़ा नुकसान हुआ है, पूरे गिरे नहीं है, उनको भी हम लोग कंपेंसेशन दे रहे हैं. जो मवेशियों को रखने के लिए शेड होता है उसके लिए भी हम लोग मदद करने वाले हैं. मवेशियों को एनडीआरएफ में अगर वो दूध देने वाला जानवर हो तो उसके लिए 3 जानवरों तक ही कंपेंसेशन दिया जाता है. हमने तय किया कि हम पूरा कंपेंसेशन देंगे, जितने मवेशी उनके एक प्रकार से मरे हैं उतना पूरा उनको हम कंपेंसेशन देंगे. इसके साथ साथ हम लोगों ने कंपेंसेशन देने के लिए जो 2 हेक्टर की एक मर्यादा होती है
उसको भी 3 हेक्टेयर करने का निर्णय लिया है। और जो जमीन बहकर जाती है, बह गई है, जो जहां पर अब खेती लायक जमीन नहीं बची, वहां पर सॉइल लाना पड़ता है, मिट्टी लानी पड़ती है, उसके लिए 47,000 रुपया कैश कंपेंसेशन और 3 लाख रुपया नरेगा के माध्यम से हम लोग देने वाले हैं, ताकि वो किसान आने वाले दिनों में वापस सॉइल लाकर अपनी जमीन को रिस्टोर करे और अपनी खेती किसानी को वो शुरुआत कर पाए। इस प्रकार का उनको मदद करने वाले। और इसके साथ साथ हम लोगों ने विशेष रूप से जो क्रॉप कंपेंसेशन है, क्रॉप कंपेंसेशन में करीब हम लोग 17,675 करोड़ रुपया क्रॉप कंपेंसेशन दे रहे हैं, जिसमें एनडीआरएफ के नॉर्म के हिसाब से 8,500 रुपया हेक्टर जो ड्राईलैंड फार्मिंग करते हैं उनके लिए होता है। जहां पर थोड़ी सिंचाई है सीजनल, उनको 17,000 रुपया, और जहां पर सिंचाई उपलब्ध है वहां पर 22,500 रुपया ऐसे एनडीआरएफ के नॉर्म के हिसाब से हम लोग देंगे। लेकिन उसके साथ साथ उन सभी को, चूंकि अब उनकी खरीफ की फसल बर्बाद हुई है, तो ये लोग रबी में वापस फसल ले पाए, इसलिए 10,000 रुपया हेक्टरी ये एक्स्ट्रा कंपेंसेशन हम उनको दे रहे हैं। तो एक प्रकार से अगर हम लोग देखें तो जहां जो इरिगेटेड हमारे फार्मर है उनके लिए जो ये कंपेंसेशन है ये करीब 32,500 रुपए तक जाने वाला है। इसके साथ साथ जिन्होंने इंश्योरेंस किया है, ऐसे 45 लाख हमारे पास किसान हैं। इन 45 लाख किसानों को एक बहुत ही, अगर हम लोग कंजर्वेटिव एस्टिमेट ले तब भी इनको हेक्टरी 15,000 से 17,000 रुपए मिल सकते हैं, और करीब 5,000 से 10,000 करोड़ रुपया ये इंश्योरेंस के माध्यम से हमारे किसानों को मिलेगा। तो उसकी भी व्यवस्था हमने की है। कुल मिलाकर अगर हम लोग देखें तो 29 जिले हमारे प्रभावित है, 253 तालुके हमारे प्रभावित है, और करीब 2059 जो हमारे मंडल है वो इसमें प्रभावित हुए हैं। तो यहाँ पर अलग अलग प्रकार के उपाय हम लोग कर रहे हैं। इसके साथ साथ नॉर्मली जब अकाल पड़ता है उस समय जो उपाय योजनाएं की जाती है, उन उपाय योजनाओं को इस समय हमने लागू किया है, उसी जीआर को इसके साथ हम लोगों ने लागू किया है। तो जिसमें जो हम लोग लैंड रेवेन्यू लेते हैं उसमें, या जो एक कर्जा होता है उसमें जो छूट देनी पड़ती है, उसकी वसूली में किसानों से हम बिजली का, तो अभी हमने बिजली मुफ्त की है तो उसमें तो कोई वसूली का सवाल ही नहीं उठता है। तो ऐसे कई बच्चों के लिए उनके जो परीक्षा शुल्क है उसमें छूट देना है, ये सारे उपाय हम लोगों ने किए हैं। कुल मिलाकर हमारा ये प्रयास है कि जो हमारे किसान हैं उन किसानों को हम लोग अपने पैरों पर वापस खड़ा कर पाए। देखिए, किसानों को जो मानसिक रूप से तकलीफ होती है, जो आर्थिक रूप से तकलीफ होती है, वो दोनों 100% उसका कंपेंसेशन कोई कर नहीं सकता, लेकिन कम से कम सरकार किसानों के पीछे खड़ा रहकर उनको रबी के लिए और अगले सीजन के लिए खड़ा कर पाए, इस दृष्टि से हमने इस पैकेज के निर्माण किया है। ओला दुष्काळ जाहीर केला असता तर या पॅकेजपेक्षा त्यांना अतिरिक्त मदत मिळाली असती का? आणि आपण पूर्वी ती मागणी केली, एकही रुपया अतिरिक्त मिळाली नसती, कमी मदत मिळाली असती। प्रयत्न चालू केला आहे ऑलरेडी, आम्ही त्याची व्यवस्था आपल्या वित्त विभागाने केलेली आहे। आम्ही यावेळेस एक वेळेकरता केवायसीचे नॉर्म्स देखील आम्ही त्या ठिकाणी रद्द केलेले आहेत। ॲग्रिस्टॅकचा जो डेटा आपल्याकडे आहे तोच डेटा प्रमाण मानून त्या खात्यांमध्ये आम्ही पैसे देणं सुरू केलं। आता जी काही मदत जाते ही थेट खात्यांमध्ये जाते, त्यामुळे ही पूर्णपणे इलेक्ट्रॉनिकली ट्रॅक होते, याचा संपूर्ण हिशोब असतो। त्याच्यामुळे फक्त 10,000 रुपये जे आपण सुरुवातीचे देतो, जे ज्यांच्या घरात पाणी घुसलंय तेच कॅश कंपेन्सेशन असतं, ते खात्यात देतो, पण खात्यात नसेल तर कॅश देतो। बाकी सगळी आपण जी आता मदत करतो ही सगळी इलेक्ट्रॉनिकली डिजिटली खात्यामध्येच करतो आहोत, त्याच्यामुळे त्याचं पूर्ण ट्रॅकिंग होणार आहे। असं आहे की शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात जे आश्वासन या ठिकाणी आमच्या सरकारने दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणारच आहोत। पण आमचे माननीय उद्धवजी
हे नेहमी मी कर्जमाफी केली हे सांगत असतात. म्हणून आपल्या फक्त नजरेस आणून देतो की महात्मा ज्योतिराव फुले ही कर्जमाफीची योजना त्यांनी घोषित केली होती. त्यावेळी त्यांनी 20,500 कोटी रुपयाची कर्जमाफी केली होती. 20,500 कोटी रुपयाची. त्याच्या 3 वर्ष आधी आमच्याही सरकारने, मी मुख्यमंत्री असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी केली होती. त्याच्यामध्ये 18,762 कोटी आणि नंतर 1900 कोटी अशी 20,500 कोटी रुपयाची तेव्हाही कर्जमाफी केली होती. त्यामुळे उद्धवजींनी काहीतरी वेगळं केलं असं नाहीये. आधीच्या सरकारने केलं होतं उलट. उद्धवजींनी जे 50,000 रुपये नियमित कर्ज धारकांना द्यायचं कबूल केलं होतं, 2.5 वर्षात फुटकी कवडी दिली नाही. ती सगळी ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्ही जवळपास 5,000 कोटी रुपये हे त्यावेळी दिले. आणि मी हा आकडा याकरता सांगतो की आपण एक लक्षात ठेवा, 20,000 कोटी रुपयाचं त्यांनी त्या ठिकाणी कर्जमाफी केली. आम्ही तर आत्ता जे कम्पेन्सेशन देतो ते 18,000 कोटीचं आहे. म्हणजे 18 नाही, ते खरडून गेलेल्या जमिनीचा विषय केला तर 21,000 कोटीचा आहे. 21,000 कोटी रुपयाचं तर थेट कम्पेन्सेशन आम्ही देतो. त्यामुळे आम्ही कुठेही आमच्या घोषणेपासून दूर गेलेलो नाही. पण आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं हे जास्त महत्वाचं आहे. कारण कर्जमाफी केली तरी तो आपल्या जमिनीवर माती कुठनं आणणार आहे, तो आपल्या पुढच्या हंगामामध्ये पैसे कुठनं आणणार आहे. आणि म्हणून कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही कुठेही मागे हटलेलो नाही, ती देखील आम्ही करू. पण आज जी थेट मदत करणं हे गरजेचं आहे, ती थेट मदत आता राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करतो आहोत. सर, एक सवाल ये भी है कि आपकी सरकार की तरफ से किसानों को मदद दी जा रही है, लेकिन कई जो किसान हैं, जो उनके परिवार वाले हैं, उनके पास शायद वो दस्तावेज, वो डॉक्यूमेंट्स नहीं होंगे. क्या उन किसानों को भी ये सहायता दी जाएगी? देखिए, इसके लिए दस्तावेज की आवश्यकता ही नहीं है. ये हमने अपने सर पर लिया है. इसका वैलिडेशन भी हम कर रहे हैं. इसका एग्रीस्टैक का अकाउंट भी हमारे पास है. तो इसलिए उनको कोई दस्तावेज देने की जरूरत नहीं है. इसका सर्वे भी हम लोग करते हैं, उसका वैलिडेशन भी हम लोग करते हैं, उसको उनके 7/12 के अनुसार उस गट में क्या क्या है उसकी एंट्री भी हम लोग करते हैं, उसको एग्रीस्टैक के साथ जोड़ते भी हम लोग हैं और उसमें पैसा भी हम ही लोग डालते हैं. चला, मध्ये 30% शेतकऱ्यांची अद्याप नोंदणी झालेली नाही. आपल्याकडे 1,72,00,000 खातेदार शेतकरी आहेत, त्यातले 1,17,00,000 शेतकऱ्यांची काही ऍग्रीस्टॅकची नोंदणी झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांचं कसं होतं? असं आहे की ऍग्रीस्टॅकमध्ये कोणाची नोंदणी झाली आहे माहितीये का? ऍक्टिव्ह शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. ऍबसेंटी शेतकरी यांची नोंदणी नाही. मुंबईमधले अनेक लोक असे आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शेती घेऊन ठेवली आहे, पण ते शेती करत नाहीत. त्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेऊन ठेवलेली आहे. ऍक्टिव्ह शेतकऱ्यांची सगळ्यांची ऍग्रीस्टॅकमध्ये नोंदणी आम्ही केलेली आहे. मला सांगताना आनंद वाटतो, देशामध्ये पहिल्या नंबरवर महाराष्ट्र ऍग्रीस्टॅकमध्ये. सर्वाधिक नोंदणी ही महाराष्ट्राने केली आहे. आणि एखादा शेतकरी असा असेल की त्याची ऍग्रीस्टॅकमध्ये नोंदणी नाही, तर त्याला एवढंच करावं लागेल की ई-केवायसी करावं लागेल. कम्पेन्सेशन त्याला पण मिळणार आहे. पण ऍग्रीस्टॅकचा उपयोग का करतोय की ई-केवायसी करावी लागू नये म्हणून. ई-केवायसीला थोडा वेळ लागेल म्हणून आपण करतोय. आमच्या मते जवळजवळ 100% ज्यांना कम्पेन्सेशन द्यायचं आहे, 1% वाटल्यास बाजूला ठेवू, पण 99% शेतकरी ज्यांना कम्पेन्सेशन द्यायचं आहे ते ऍग्रीस्टॅकच्या डेटामध्ये उपलब्ध आहे. हा, ते तुम्ही चांगलं सांगितलं, ते मी सांगायचं विसरलो. मत्स्य शेतीच्या बाबतीतही आपण त्या ठिकाणी जी काही नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई आपण देतो आहोत. आणि जवळपास मत्स्य शेती करता, त्याच्यानंतर काही ठिकाणी बोटींचं नुकसान झालेलं आहे, त्याही करता आपण नुकसान भरपाई देतो. आपण 100 कोटी रुपये त्याकरता वेगळे राखून ठेवले. चला, धन्यवाद. अरे आता ग्रामसेवक संघटना 4 कोटी रुपये देते आपल्याला. 4 ते 5 कोटी सर द्या. आपण ग्रामसेवक सगळे आहेत, 22,000 एका दिवसाचं वेतन जवळपास 4 ते 5 कोटी रुपये होतं. 5 कोटी रुपयापर्यंत आपलं काम. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. पण आता विषय हा महत्वाचा. पहिले हा विषय, दुसऱ्या विषयांवर बोलत राहू ना आपण. त्याला काय एवढा महत्वाचा विषय